नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 2 निवडणूक प्रक्रिया चा संपूर्ण स्वाध्याय आणि या धड्याच्या किंवा या प्रकरणाच्या मध्ये जे प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांचे उत्तरे सविस्तर अभ्यासणार आहोत। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 76 यावर असे का करावे लागते यावर आधारित प्रश्न आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का महत्त्वाचे आहे। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का महत्त्वाचे आहे। तर उत्तर, उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना वयाबरोबरच त्याच्या मालमत्तेबाबतचे विवरण आणि काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचेही स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला द्यावे लागते। गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यास दहशत निर्माण करून मतदारावर प्रभाव टाकू शकतो किंवा त्याच्या अशा प्रवृत्ती वाढू शकतात। त्यामुळे याबाबत त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचे सदस्यत्व रद्द करता येऊ शकते, म्हणून उमेदवारांना अर्जात माहितीचा संपूर्ण तपशील द्यावा लागतो। असे का करावे लागते यावर आधारित दुसरा प्रश्न आहे, उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते। उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते। तर उत्तर, उमेदवार निवडून आल्यावर तो आपल्या अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्टाचार करू शकतो। आपल्या कार्यकाळात असे प्रतिनिधी गडगंज पैसा मिळवतात, जमिनी खरेदी करतात। जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा गैरमार्गाने मिळवलेल्या संपत्तीचा तपशील देता आला नाही तर अशा प्रतिनिधींना शिक्षा करता येते, त्याला पदभ्रष्टही करता येते। लोकप्रतिनिधीवर या अटीमुळे निर्बंध लादले जाऊन सरकारी व खाजगी मालमत्तेचा व्यय होणे थांबते, म्हणून उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते। अशा प्रकारे असे का करावे लागते यावर आधारित 2 प्रश्नांची उत्तरे आपण अभ्यासली आहेत। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 76 वर असे का यावर आधारित प्रश्न आहेत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात असे का। तर उत्तर, प्रत्येक मतदारसंघात अनुसूचित जाती व जमातींची संख्या विखुरलेली असते, त्यामुळे या लोकसमूहांना प्रतिनिधित्व मिळणे अवघड असते। प्रतिनिधित्वाशिवाय त्यांच्या समस्यांना सभागृहात वाचा फोडणे अशक्य होईल। प्रतिनिधित्व न मिळाल्यास या लोकसमूहांना सामाजिक न्याय व समानता मिळणार नाही, त्यांची प्रगती थांबेल। म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या हक्काच्या रक्षणासाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात। असे का यावर आधारित दुसरा प्रश्न आहे, सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात। सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात असे का। उत्तर, स्वातंत्र्योत्तर भारतात निरक्षरतेचे प्रमाण फार मोठे होते, त्यामुळे मतदारांना मतपत्रिकेवरील नावे वाचून मतदान करणे शक्य नव्हते। प्रचाराच्या वेळीही बॅनरवर केवळ नाव लिहिल्यास ती नावे त्यांना वाचणे शक्य नव्हते। यासाठी राजकीय पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांनाही निवडणूक आयोग सुरुवातीपासूनच चिन्हांचे वाटप करीत आला आहे। त्यामुळे कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे हे चिन्हावरून ओळखणे निरक्षर लोकांना शक्य झाले। असे का यावर आधारित तिसरा प्रश्न आहे, मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात असे का। तर उत्तर, निवडणूक अनेकदा बोगस म्हणजे दुसऱ्याच्या नावावर मतदान केले जाते। मतपेट्या पळवल्या जातात किंवा मतदान केंद्र ताब्यात घेऊन खोटे मतदान केले जाते। असे गैरप्रकार वेळीच उघडकीस आणण्यासाठी मतदानाच्या वेळी
सर्व पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित असतात. मतमोजणीच्या वेळी एखादी मतपेटी सीलबंद नसेल किंवा शिक्का अयोग्य जागी मारलेला असेल, अशा वेळी हे प्रतिनिधी हरकत घेऊ शकतात. म्हणून गैरवापर टाळण्यासाठी राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी मतदान केंद्रावर हजर असतात. असे का, यावर आधारित चौथा प्रश्न आहे, दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसारमाध्यमावर आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी असते. दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसारमाध्यमावर आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी असते. उत्तर: लोकशाही पद्धतीत राजकीय पक्षांना समान न्याय मिळाला पाहिजे असा आग्रह असतो. त्यामुळे आपली विचारसरणी लोकांपर्यंत नेण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार असतो. दूरदर्शन आणि आकाशवाणी या सरकारी मालकीच्या असल्याने त्यावर सर्व जनतेचा हक्क असतो. त्यामुळे अशा दोन्ही माध्यमातून आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी दिली जाते. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 77 यामध्ये जाणून घ्या यावर आधारित एक प्रश्न आहे. तो आहे, मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारीही. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि जबाबदारीही, तर तुम्ही काय कराल? उत्तर: संविधानातील मार्गदर्शक तत्वात मतदान करणे हे नागरिकाचे मूलभूत कर्तव्य मानले आहे. कर्तव्याबरोबरच ती आपली जबाबदारीही आहे. निवडणुकांमुळे लोकशाही टिकून राहते. नागरिकांनी मतदानाद्वारे प्रामाणिक व कार्यक्षम प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. मतदार मतदानाच्या बाबतीत उदासीन असतील तर शासन लोकहिताकडे दुर्लक्षच करील. म्हणून मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य तर आहेच, परंतु ती त्यांची जबाबदारीही आहे असे मला वाटते. ही माझी भूमिका मी माझ्या परिसरातील लोकांना पटवून देऊन त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करेन. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 77 वर दुसरा प्रश्न आहे, निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी कोणत्या निवडणूक सुधारणा कराव्यात असे तुम्हाला वाटते? उत्तर: निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी पुढील निवडणूक सुधारणा कराव्यात असे मला वाटते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही पक्षांनी उमेदवारी देऊ नये व त्यांना निवडणुकीला उभेच राहता येणार नाही असा नियम करावा. निवडणुकीत पैशांचा गैरवापर थांबवण्यासाठी निवडणुकीचा खर्च सरकारने करावा. निवडणुकीत गैरव्यवहार करणाऱ्या उमेदवारांची ताबडतोब चौकशी होऊन त्यांना न्यायालयाने कठोर शिक्षा कराव्या. प्रत्येक पक्षांनी महिलांना 50% उमेदवारी द्यावी. वरील सर्व बाबतीत सहकार्य न करणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता ताबडतोब रद्द करावी. निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी ह्या सुधारणा करणे आवश्यक आहे असे मला वाटते. आता पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 77 यावर आधारित तिसरा प्रश्न आहे, मतदारांसाठीच्या आचारसंहितेत तुम्ही कोणत्या नियमाचा समावेश कराल? मतदारासाठीच्या आचारसंहितेत तुम्ही कोणत्या नियमांचा समावेश कराल? उत्तर: निवडणूक काळात निवडणूक आयोग उमेदवाराप्रमाणेच मतदारांसाठीही आचारसंहिता लागू करीत असतो. मतदारांसाठीच्या आचारसंहितेत पुढील नियमांचा समावेश असावा असे मला वाटते. मतदान न करणाऱ्या मतदारांच्या सर्व सोयी सवलती सरकारने रद्द कराव्यात किंवा त्याला जबर दंड करावा. मतदाराने उमेदवाराकडून भेटवस्तू व पैसे स्वीकारल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जबर दंड करावा. निवडणुकीच्या काळात मतदारांनी लोकांना भडकवणारी कृत्ये करू नयेत. खोटे मतदान करू नये. तसे केल्यास शिक्षा करावी. कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य मतदाराने करू नये. हे पुस्तक पृष्ठ क्रमांक 79 यावर विचार करा यावर आधारित प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल?
उत्तर घराणेशाहीमुळे एकाच घराण्यांचे पक्षावर वर्चस्व राहते. पक्षातील अन्य लोकांना नेतृत्व करण्याची संधी नाकारली जाते. घराण्यात सर्वच व्यक्ती कार्यक्षम असतात असे नाही. अकार्यक्षम वारस पक्षाचे नुकसान करतो. अकार्यक्षम वारसामुळे पक्षाचा विस्तार होत नाही. त्या वारसाचे दोष पक्षात येऊन पक्षही कमकुवत होतो. घराणेशाहीमुळे पक्षात हुकुमशाही येते. विरोधी मते दडपली जातात वा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते व त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही नष्ट होते. घराण्यातील वारस आधुनिक विचारसरणीचे नसतील तर पक्षही प्रतिगामी विचारांचा बनतो व मागास विचारसरणीचा होतो. राजकीय पक्षांची विचारसरणी प्रवाही व काळाप्रमाणे बदलणारी असली पाहिजे. आता पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 79 यावर विचार करा. यावरच आधारित दुसरा प्रश्न आहे, एक मत एक मूल्य यातून तुम्हाला काय समजते? एक मत एक मूल्य यातून तुम्हाला काय समजते? तर उत्तर हे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला विचार करून द्यायचे आहे. तर तुम्ही तुमच्या मनानेही लिहू शकता. लोकशाही पद्धतीत राजकीय आणि सामाजिक समतेला महत्त्वाचे स्थान आहे. या विचारसरणीप्रमाणे एक मत एक मूल्य हा विचार महत्त्वपूर्ण ठरतो. लोकशाही पद्धतीत प्रत्येक मताचे मूल्य सारखेच असते. प्रधानमंत्री आणि सामान्य माणूस यांच्या मतांचे मूल्य एकच असते. हुकुमशाहीत किंवा लष्करशाहीत, पूर्वीच्या राजेशाहीत विशिष्ट वर्गांच्या मतांचे मूल्य अधिक असे. सामान्य लोकांच्या मतांना महत्त्व नव्हते. एक मत एक मूल्य हा विचार देशातील सर्व नागरिकांचा दर्जा समान असल्याचे दर्शवतो. हीच लोकशाहीची मोठी देणगी आहे. अशा प्रकारे आपण प्रकरणाच्या मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे अभ्यासली आहे. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक रिकामी जागा करतात. निवडणूक आयुक्तांची नेमणूक रिकामी जागा करतात. पर्याय अ राष्ट्रपती, ब प्रधानमंत्री, क लोकसभा अध्यक्ष आणि ड उपराष्ट्रपती. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ राष्ट्रपती. आता हेच उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. दुसरं विधान आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून रिकामी जागा यांची नेमणूक झाली. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून रिकामी जागा यांची नेमणूक झाली. निवडणूक आयुक्त. तर पर्याय अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब टी.एन. शेषन, क सुकुमार सेन, ड नीला सत्यनारायण. उत्तर आहे पर्याय क्रमांक क सुकुमार सेन. पर्याय क्रमांक क सुकुमार सेन. आता हे उत्तर सुद्धा आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहावं लागेल. म्हणून स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. तिसरं विधान आहे, मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची रिकामी जागा समिती करते. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची रिकामी जागा समिती करते. पर्याय अ निवड, ब परिसीमन, क मतदान आणि ड वेळापत्रक. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब परिसीमन. हे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. त्यासाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. उत्तर हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. आता हे विधान बरोबर असल्याची कारणे पुढील प्रमाणे. त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. धाकदपटशा, दहशत
यापासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. यामध्ये दुसरे विधान आहे, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. उत्तर हे विधान बरोबर आहे. आता हे विधान बरोबर असल्याची कारणे पुढील प्रमाणे. काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते किंवा निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. सकारण स्पष्ट करा. यामध्ये तिसरा प्रश्न आहे किंवा तिसरे विधान आहे, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. उत्तर हे विधान चूक आहे. हे विधान चूक आहे कारण निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. राज्य सरकार ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. तिसरा प्रश्न आहे, टिपा लिहा. आणि टिपा लिहामध्ये पहिली टीप आहे, मतदारसंघाची पुनर्रचना. मतदारसंघाची पुनर्रचना. उत्तर विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले, परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. खेड्यातून शहराकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते व अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत. म्हणून मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे व त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. अशा प्रकारे मतदारसंघाची पुनर्रचना यावर आधारित टीप लिहिता येते. आता दुसरी टीप आहे, मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास. मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास. उत्तर 1951 ते 52 म्हणजे 1951 ते 1952 च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेट्यांचा वापर केला जात असे. या पहिल्या निवडणुकीत मतदानासाठी स्टीलच्या 20 लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या. मतदार मतपत्रिकेतील उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारून त्या मतपेटीत टाकत असत. 1998 साली पहिल्यांदा मध्य प्रदेशातील 5, राजस्थानमधील 5 व दिल्लीतील 6 अशा 16 विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा म्हणजे ईव्हीएम वापर केला जात होता किंवा ईव्हीएमचा वापर केला गेला. 2004च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएमचा नियमित वापर सुरू झाला. ईव्हीएम मशीनच्या वापरामुळे देशाचे अनेक फायदे झाले. आता ईव्हीएम मशीनमध्ये मतदारांची पडताळणी पावतीचीही सुविधा निर्माण झाली आहे. ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. अशा प्रकारे आपण मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास यावर आधारित टीप अभ्यासली आहे. प्रश्न चौथा आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये आपल्याला संकल्पना दिली आहे निवडणूक प्रक्रिया. तर निवडणूक प्रक्रियेचा आपल्याला निवडणूक आयोग भूमिका, मतदार भूमिका आणि राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार भूमिका लिहून
हे दिलेले संकल्पनाचित्र पूर्ण करायचे आहे. तर आपल्याला निवडणूक प्रक्रिया लिहायचं आहे. त्यानंतर निवडणूक आयोग किंवा त्याची भूमिका काय आहे ती बघा. मतदारसंघाची निर्मिती करणे. निवडणूक आयोग किंवा भूमिका, त्यांची निवडणूक आयोगाची भूमिका आहे मतदारसंघाची निर्मिती करणे, मतदार याद्या निश्चित करणे, निवडणुका घोषित करणे, उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे. छाननी करणे म्हणजे व्यवस्थित पाहणे, मतदानाची व्यवस्था करणे, मतमोजणी व निकाल जाहीर करणे. आता निवडणूक प्रक्रियेमध्ये दुसरा आहे राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार भूमिका. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांची भूमिका काय आहे. तर उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षांचे तिकीट देणे, उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करणे, निवडणुकीचा प्रचार करणे, निवडणूक खर्चाचा हिशेब आयोगाला सादर करणे, निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे. तिसरा आहे मतदार भूमिका. मतदाराची काय भूमिका आहे ती बघा. आचारसंहितेचे पालन करणे, प्रचार सभांना हजर राहून मतनिश्चिती करणे आणि मतदान करणे. अशा प्रकारे आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका, राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांची भूमिका आणि मतदारांची भूमिका लिहून निवडणूक प्रक्रिया यावर आधारित दिलेले संकल्पनाचित्र पूर्ण केले आहे. प्रश्न 5वा आहे थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. उत्तर, निवडणूक आयोग पुढील प्रमाणे कार्य करतो. मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे, निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे, निवडणुका घेणे व त्या संबंधीची सर्व कामे करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे व मान्यता रद्द करणे, निवडणुकी संबंधातील सर्व वाद व तक्रारींचे निवारण करणे. अशा प्रकारे थोडक्यात निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करता येतात. दुसरा प्रश्न आहे निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. उत्तर, भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात. या आयुक्तांची निवड राष्ट्रपतीकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते. संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्तांची असते. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी व राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही. अशा प्रकारे निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहिता येते. प्रश्न 3 आहे निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय ते स्पष्ट करा. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्तर, निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये या संबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीस निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात. निवडणुकीच्या काळात गैरवापर होऊ नये म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. अशा प्रकारे निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करता येते. अशा प्रकारे आपण निवडणूक प्रक्रिया या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे स्वाध्याय संबंधित किंवा इतर काही व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील किंवा काही सूचनाही असतील तर